नमस्कार. शहादा क्रीडा संकुल प्रश्नी तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न. अभिजित पाटील यांचे क्रीडा विभागाच्या कामावर ताशेरे. क्रीडा संकुलाच्या नवीन इमारत बांधकामात अनियमितता असल्याने प्रश्न उपस्थित. प्रश्न सामंजस्याने सोडवावेत. आमदार राजेश पाडवी. शहादा येथील क्रीडा सुविधाबाबत शनिवारी आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र कुलकर्णी, तालुका अधिकारी महेश पाटील, ओंकार जाधव, भाजपाचे उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील, लक्ष्मण कदम, लोटन धोबी, संतोष वाल्ले, सागर चौधरी आदी शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी अभिजित पाटील यांनी क्रीडा संकुलाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करीत क्रीडा सुविधा विकास करण्याच्या नावाखाली क्रीडा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातील समोसा ग्राउंडला लागून असलेल्या 2.5 एकर जागेतील काही भागात बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम कसले व नेमके येथे काय येत आहे याचा शहरातील नागरिकांना व त्या परिसरातील नागरिकांना थांगपत्ता नाही. आधीच 2.5 एकर जागेत 1 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या क्रीडा संकुलाचाही काही भाग उपयोगात आलेला नाही. त्या ठिकाणी गैरकृत्य चालतात. संकुल पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे नवीन बांधकाम करीत शासनाच्या पैशाचा अपव्यय तर होत नाही ना, कारण इमारत बांधकामात अनियमितता दिसून येत असल्याचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना आमदार राजेश पाडवी म्हणाले की शहादा शहराचा चौफेर विकास होत आहे. शहराला सिंगापूर सिटीसारखे डेव्हलपमेंट करून विकास कामात सर्वांनी सहकार्य करावे. चुकी ते होत असल्यास निदर्शनास आणा. कामात काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार यांनी दिले आहे. सर्व गोष्टी सामंजस्याने घडवाव्यात म्हणून त्यांचे प्रयत्न राहिलेत. जाणून घेऊया सविस्तर वृत्त. आता जो विषय आहे तुमचा, तक्रारीचा जो विषय आहे, त्या ठिकाणी बीओडी तत्वावर जरी त्यांना सांगितलं असेल तरी अजून त्याचा काही विषयच नाही. हा त्या ठिकाणी गाळे बनवायचा विषयच नाही. त्याचे जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन प्रमाणेच होईल. बेकायदेशीर काही होणार नाही. त्या ठिकाणी गाळे बांधून त्याचं उत्पन्न कमवून काहीतरी क्रीडा संकुलाला काहीतरी मोठं करायचं आपलं असं नाही. त्या ठिकाणी हे असं आहे की बा जर गाळे झाले, त्याला चांगलं प्राईम लोकेशन आहे, प्राईम प्रॉपर्टी आहे आणि जर समजा गाळे बांधले गेले त्याचं उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालं तर मेंटेन होईल सरकारतर्फे, असं त्याचा उद्देश आहे. पण तो आपण आणलेला नाही उद्देश अजून. आपण विचारात पण घेतलेलं नाही आणि ठरवलेलं पण नाही. कारण जे हे करताना समोरची राहणारी वस्ती आहे लोकांच्या विश्वासात घेऊन केलं जाईल, बरोबर आहे. कारण अगदी शहराच्या मध्यभागी आहे ती जागा, आजूबाजूला लोक राहतात, त्यांनाही त्रास. त्या तरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाला तरी त्यांना त्रास होता कामा नाही, चांगलं झालं तरी. हे हा दृष्टिकोन असणार आहे आपला. त्याच्यामध्ये असं एक आत्ता जे निधी आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक बॅडमिंटन हॉल आहे आणि त्या बाजूला जो नाला आहे, नाल्यावरती मी काल स्वतः गेलो होतो. त्या ठिकाणी एक भिंत बांधली जाणार त्याच्याने, जेणेकरून ते पाणी इथे येणार नाही. पाणी इथं समोर आलं आणि येतं आणि समोर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात मी सुद्धा जाऊन बघितलं. आपल्या काढता येईल का हे मी विचारलं की हे अतिक्रमण न्याय मिळाला पाहिजे, समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, हा आपला उद्देश आहे त्याच्या मागचा, बरोबर आहे. तर ते आपण बसून हे करू शकतो, त्याला काही अडचण नाही. आता जो विषय आहे क्रीडा संकुलाबद्दल जो निधी आहे तो ती फक्त त्या ठिकाणी भिंत बांधण्याचा आहे आणि 2 त्या ठिकाणी कॅबिन, सिक्युरिटी कॅबिन बनवायचे. कारण 3 गेट आहे आपल्या बहुतेक, 3 गेट आहे जागेवर, 2 गेट आणि तिकडे पुढे 3 गेट आहे. 2 सिक्युरिटी कॅबिन गेट बंदच करायचे, 2 सिक्युरिटी कॅबिन लावायचे त्या ठिकाणी. आणि हे जसं पूर्ण झालं एका संस्थेला ते हँडओव्हर करून टाकायचं. आपण आत्ता हँडओव्हर करून टाकायची, संस्था ते मेंटेन करेल. त्या ठिकाणी न्यूसेन्स वगैरे कुठली होणार नाही. समोर शहादा तहसील कार्यालयात क्रीडा संकुल समितीच्या सोबत ज्यांचे अध्यक्ष माननीय आमदार राजेशदादा पाडवी आहेत, यांच्यासोबत क्रीडा संकुलच्या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत आणि शहरवासी आहेत यांची संयुक्त मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये क्रीडा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार उपस्थित होते. या संपूर्ण कामाची जी बेकायदेशीर बाजू आहे ही देखील आम्ही माननीय आमदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेली आहे. त्यांनी अनेक आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत की सर्व परिसरातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. परंतु जोपर्यंत हे लेखी स्वरूपामध्ये आमच्याकडे येत नाही, त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेत नाही, तोपर्यंत आम्ही फक्त तोंडी आश्वासनावर शांत बसू अशी परिस्थिती नाहीये. कारण की यापूर्वी करोडो रुपयांचं काम झालेलं आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. संबंधित शेतमालकाने ज्यांनी ही जमीन दिलेली आहे, ज्या आरक्षणासाठी दिलेली, त्याचा कुठलाही उपयोग होत नाहीये.
नवीन बांधकामाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये अनियमितता आहे। आता या मीटिंगच्या नंतर बऱ्याचशा अनियमित गोष्टी त्या आता नियमित करण्यासाठीची बैठक लावत आहेत। मी सर्व आंदोलकांच्या वतीने आदरणीय आमदार साहेबांना हात जोडून नम्र विनंती केलेली आहे की पुढचे 8 दिवस आपण हे काम थांबवावं आणि परिसरातील नागरिकांचे सर्व जे प्रश्न आहेत ते ऐकून घ्यावेत, त्याच्यामध्ये समाधानकारक उत्तर नागरिकांना द्यावं आणि तसं आश्वासन आमदार साहेबांनी दिलेलं आहे। परंतु जर काम सुरूच राहिलं तर आम्ही संबंधित कामाच्या बाबतीमध्ये स्टे मागण्यासाठी कोर्टात जाणार आहोत। सर्व अनियमितता जी काय आहे मग त्याच्यामध्ये संबंधित प्रशासनातील क्रीडा विभागातील अधिकारी असतील, नगरपालिका अधिकारी असतील, सार्वजनिक यांना सर्वांना आम्ही आरोपी करणार, कारण की हा नागरिकांचा पैसा आहे। याच्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे आणि ती जर कधी कोणी लक्षात घेणार नसेल तर कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही। दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झाली तर जो निधी माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आलेला आहे तो वाया जाईल। यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे माझी सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, माननीय आमदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, आपण नागरिकांची बैठक लावावी आणि मार्ग काढावा, अन्यथा आम्ही रिट पिटिशन दाखल केल्याशिवाय राहणार नाही आणि फौज